नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपल्या कंपनी कायद्याचे घटक या विषयामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी डॉक्टर इंगोले पी.एस. हार्दिक स्वागत करते. या अगोदरच्या व्याख्यानामध्ये आपण कंपनीची निर्मिती करीत असणाऱ्या अवस्था किंवा पायऱ्यांचा अभ्यास करीत होतो. त्यामध्ये 3 अवस्थांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिली अवस्था ही प्रवर्तन अवस्था. त्यामध्ये संस्थापकाच्या मनामध्ये कंपनी स्थापन करण्याचा विचार येतो. त्याप्रमाणे तो व्यवसाय संधीचा शोध घेतो आणि साधनसामग्रीची जुळवाजुळव करून माहिती मिळवून दस्तऐवज तयार केले जातात. दुसरी अवस्था आहे ती म्हणजे नोंदणी अवस्था, ज्यामध्ये कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळते. त्यासाठी असणारी आवश्यक कार्ये आपण पाहिलेली आहेत. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र पुढील 2 अवस्था पूर्ण कराव्या लागतात. त्यामध्ये तिसरी अवस्था आपण पाहिलेली होती, ती म्हणजे भांडवल उभारणी अवस्था. ही सार्वजनिक कंपनीसाठी अतिशय महत्त्वाची असते, कारण कंपनीला सर्वसामान्य जनतेकडून भांडवल गोळा करावे लागते. अशा 3 अवस्था आपण यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत. आज आपण सार्वजनिक कंपनीसाठी आवश्यक असणारी चौथी अवस्था जी आहे, व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था, आज तिचा आपण अभ्यास करणार आहोत. व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था म्हणजे काय असते आणि ती का आवश्यक असते ते पाहूया. खाजगी कंपन्या व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेच व्यवसाय सुरू करतात. परंतु सार्वजनिक कंपन्यांना मात्र असं करता येत नाही. सार्वजनिक कंपन्यांना त्यांचा व्यवसाय सुरू होण्यापूर्वी प्रारंभ प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे असते. अर्थात ज्या कंपन्यांकडे भाग भांडवल नाही, त्यांना हे प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता नाही. परंतु सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत मात्र भाग वाटपाचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कंपनी कायद्यातील कलम 11 मधील अटींचे पालन करणे आवश्यक आहे. आता यामध्ये लक्षामध्ये येईल आपल्याला, की खाजगी कंपन्या नोंदणी प्रमाणपत्र मिळालं, की लगेच व्यवसाय सुरू करतात. त्यांना किमान भांडवल मिळवण्याची गरज नसते, कारण त्यांचे सभासद हे लिमिटेड असतात. 2 किंवा 200 या मर्यादेतच खाजगी कंपनीचे सभासद असतात आणि त्यांच्याकडूनच भांडवल गोळा केले जाते. एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीत सुद्धा एकटीच व्यक्ती संस्थापक असल्याने ती स्वतःचे भांडवल आणते. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र सर्वसामान्य जनतेकडून भांडवल गोळा करावे लागते आणि भागांचीच विक्री करून भांडवल गोळा करावे लागते. त्यामुळे सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळविणे हे अतिशय गरजेचे असते. तो मिळाल्याशिवाय सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी कंपनी कायद्यातील कलम 11 मध्ये काही अटी दिलेल्या आहेत. त्या अटींचं पालन हे या सार्वजनिक कंपनीला करावे लागते. त्या अटी आता पाहूया. पहिली अट आहे ते म्हणजे माहिती पत्रकात जाहीर केल्याप्रमाणे किमान भांडवल गोळा झाले असले पाहिजे. म्हणजे माहिती पत्रकात ज्या किमान भांडवलाची गरज किंवा जी मर्यादा दिलेली आहे, तेवढे भांडवल हे सार्वजनिक कंपनीने गोळा करावे लागते आणि तेवढे भांडवल गोळा झाले तरच सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळतो. त्यानंतर दुसरी जी अट आहे ती म्हणजे, की सर्व ज्या संचालकांनी कंपनीच्या घटनापत्रकावरती आणि नियमावलीवरती अ, संचालक म्हणून सह्या केलेल्या आहेत, त्यांनी आपले पात्रता भाग खरेदी केलेले असले पाहिजेत व त्यावरील रक्कम भरलेली असली पाहिजे. त्यानंतर तिसरी अट अशी आहे, की भाग बाजारात भागांच्या नोंदणीसाठी अर्ज न केल्याने किंवा भाग बाजाराकडून परवानगी न मिळाल्याने अर्जदारांना पैसे परत करण्याची वेळ कंपनीवर येता कामा नये. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की भाग बाजारात नोंदणी करण्यासाठी अर्ज केलाय आणि भाग बाजाराकडून परवानगी दिली नाही. अशी अवस्था त्या कंपनीची नसावी, की जेणेकरून त्या कंपनीला जी भाग अर्जाची रक्कम आलेली आहे, ती कंपनीवरती परत करण्याची वेळ आली असेल. आणि जर असं झालेलं असेल, तर त्या कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला हा मिळत नाही. तसेच पुढील दस्तऐवज कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर झाल्यानंतरच त्या कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र हे मिळत असते. त्यामध्ये माहिती पत्रकात नमूद केल्याप्रमाणे न्यून संग्रहित किंवा किमान भांडवल त्याला म्हटलं जातं, रकमेचे वाटप रोख देय रकमेत झालेले असल्याचे घोषणापत्र. म्हणजे जे सुरुवातीचं न्यून भांडवल किंवा कमीत कमी रक्कम
ही रोख रकमेत आल्याचं घोषणापत्र द्यावे लागते. तसेच प्रत्येक संचालकाने अर्जाची देय रक्कम जमा केलेली आहे आणि इतरांच्या प्रमाणातच त्या भागांचे वाटप झालेले आहे, अशा प्रकारचं घोषणापत्र द्यावं लागतं. तसेच संचालकाने त्यांच्या गुणवत्ता म्हणजे पात्रता भागांची खरेदी केल्याचं घोषणापत्र, की संचालकाने त्यांचे पात्रता भाग खरेदी केले आहेत, अशा प्रकारचं घोषणापत्र द्यावं लागतं. तसेच माहिती पत्रकाची प्रत किंवा माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन हे या नोंदणी अधिकाऱ्याला द्यावे लागते. ज्या कंपनीला माहिती पत्रक देणे आवश्यक आहे, ते आता खाजगी कंपनीला माहिती पत्राची गरज नाही. खाजगी कंपनीला या दाखल्याची आवश्यकता सुद्धा नसते. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र स्वतःचं माहिती पत्रक तयार करावं लागतं, ते प्रसिद्ध करावं लागतं आणि त्याची प्रत ही जमा करावी लागते. त्याचबरोबर जर माहिती पत्रक नसेल तर माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन हे नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावं लागतं. तसेच कंपनीला कोणत्याही भागासाठी वित्त देयची गरज नाही किंवा स्टॉक एक्सचेंज म्हणजे भाग बाजाराचे प्रमाणपत्र मिळाले आहे याची घोषणापत्र हे कंपनीला द्यावे लागते. म्हणजे कंपनीकडे कुठल्याही वित्ताची देयची गरज नाहीये आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजे भाग बाजाराचे त्याला प्रमाणपत्र मिळालेले आहे याची जे पत्र आहे ते सादर करावे लागते. त्यानंतर पुढच्या अट आहे ती म्हणजे प्रत्येक वैधानिक किंवा कायदेशीर औपचारिकतेची पूर्तता झाली असल्याचे घोषणापत्र ज्यावरती कंपनी सेक्रेटरीची स्वाक्षरी असते पाहिजे. म्हणजे प्रत्येक वैधानिक आणि कायदेशीर किंवा कायदेशीर औपचारिकता पूर्ण म्हणजे सर्व कायदेशीर जी प्रक्रिया आहे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची ती पूर्ण झालेली आहे त्याचं घोषणापत्र, की जे तुमच्या कंपनी चिटणीसाने स्वतःची स्वाक्षरी करून नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावे लागते. आणि वरील कागदपत्रे निबंधक म्हणजे नोंदणी अधिकारी वरील कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर झाल्यानंतर निबंधक त्या दस्तऐवजांची छाननी करतो म्हणजे तपासणी करतो व त्यानंतर सादर झालेल्या दस्तऐवजातील तो जर समाधानी असेल तर निबंधक व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र कलम 149(3) याप्रमाणे देतो आणि हे प्रमाणपत्र त्या कंपनीचा कायदेशीररित्या व्यवसायाला प्रारंभ झाला असे दर्शविणारा पुरावा असतो. वरील अटींचे पालन करण्यात आले आहे यासाठी कंपनीचे संचालक अथवा चिटणीस यांना नंतर नमुना 20(अ) मध्ये एक प्रतिज्ञापत्र असते. ते प्रतिज्ञापत्र तसेच कायदेशीर निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे लागते. तर नमुना नंबर 20(अ) हा एक व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवण्याचा एक प्रतिज्ञापत्राचा एक नमुना आहे. तो नमुना कंपनीच्या चिटणीस आणि कंपनीच्या संचालकांनी भरून द्यावा लागतो. वरीलप्रमाणे निवेदन मिळाल्यानंतर नोंदणी अधिकारी सर्व कायदेशीर अटींची पूर्तता झाली असल्याची खात्री करून घेतो व कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचा दाखला किंवा प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही याची खात्री करून तसा दाखला आपल्या सही शिक्क्यानिशी तयार करतो व कंपनीकडे पाठवून देतो. म्हणजे वरील सर्व अटींची पूर्तता झालेली आहे. वरील सर्व कागदपत्रे किंवा दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याला मिळालेले आहेत. या सर्वांची खात्री झाल्यानंतर या सर्व बाबतीत तो समाधानी झाल्यानंतर कंपनी व्यवसाय सुरू करण्याचा दाखला तो स्वतःच्या सही शिक्क्यानिशी तयार करतो आणि कंपनीकडे पाठवून देतो आणि त्या प्रमाणपत्र मिळाल्याच्या तारखेपासून संबंधित सार्वजनिक कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. सार्वजनिक कंपनीच्या घटनापत्रकावरती सह्या करणारे व इतर लोकांकडून भांडवल मिळाल्यानंतर सार्वजनिक कंपनीला व्यापार सुरू करता येतो. मात्र कंपनीने माहितीपत्रक, घटनापत्रक, नियमावली इत्यादी महत्त्वाची दस्तऐवजे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केल्यापासून 180 दिवसाच्या आत कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. म्हणजे वरील सर्व बाबी, सर्व कागदपत्रे सादर करून नोंदणी अधिकाऱ्याचं व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर 180 दिवसाच्या आत त्या कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. आणि जर 180 दिवसाच्या आत व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यापासून जर 180 दिवसाच्या आत कंपनी व्यवसाय सुरू करू शकली नाही, तर त्या कंपनीची सर्व रजिस्ट्रेशन प्रोसिजर किंवा नोंदणीची प्रक्रिया ही संपते आणि त्या कंपनीला पुढे आपला व्यवसाय सुरू करता येत नाही आणि ती कंपनी बंद करावी लागते. त्यामुळे 180 दिवसाच्या मुदतीच्या आतच त्या कंपनीला आपला व्यवसाय सुरू करावा लागतो. तसेच कलम 11 नुसार कंपनीतील गुंतवणूकदारांनी आपल्या प्रतिभूती म्हणजे
भाग, कर्जरोखे, सरकारी बॉन्ड्स यांना एकत्रितरित्या प्रतिभूती असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. तर या प्रतिभूती हा शब्द तुम्हाला वारंवार पुढे नंतर येणार आहे. तर लक्षात ठेवा, भाग, कर्जरोखे, सरकारी बॉन्ड्स अशासारख्या दस्तऐवजांना एकत्रितरित्या प्रतिभूती असं म्हटलं जातं. तर प्रतिभूती म्हणजे भागांची रक्कम ही कंपनीकडे जमा करणे आवश्यक असते आणि ही रक्कम नोंदणी अधिकाऱ्याकडे दस्तऐवज सादर करण्यापूर्वीच भरणे आवश्यक असते. म्हणजे जी वरची दस्तऐवज सादर करण्यापूर्वी त्या कंपनीच्या भागांवरील असणारं मूल्य हे कंपनीकडे जमा झाले आहे, हे स स्पष्ट करावे लागते किंवा सादर करावे लागते. आणि हे सर्व केल्यानंतरच कंपनीला व्यवसाय प्रमाणपत्र मिळाले, की कंपनीच्या वरील 4ही अवस्था पूर्ण होतात आणि ती कंपनी खऱ्या अर्थाने अस्तित्वात येते. आपल्याकडे ज्या तुम्हाला सर्व कंपन्या दिसतात, त्या या सर्व 4 प्रोसिजर पूर्ण करूनच आलेल्या असतात आणि म्हणून या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीमध्ये या 4ही अवस्था पूर्ण करणे हे अतिशय गरजेचे असते. खाजगी कंपनीला फक्त 2च अवस्था पूर्ण कराव्या लागतात. प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था या 4ही अवस्था पूर्ण कराव्या लागतात आणि या 4ही अवस्था पूर्ण केल्यानंतरच सार्वजनिक कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वात येते आणि ज्या दिवसापासून त्याला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाला, त्या दिवसापासून ती कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते आणि खऱ्या अर्थाने ती कंपनी कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते आणि आपला व्यवसाय सुरू करू शकते. थँक यू.